शिवसेना आमदार अपात्रतेबाबत काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल त्यांनी दिला। ठाकरेंचा युक्तिवाद अमान्य करत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने ठाकरे गटाकडून अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात आली। अपात्रतेच्या निकालाबाबत एबीपी माझाच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक यांनी राहुल नार्वेकरांची विशेष मुलाखत घेतली आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय। भरत गोगावलेंनी दिलेला पक्षादेश हा योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांपर्यंत पोहोचवला गेला नव्हता हे सिद्ध होत होतं। म्हणूनच ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असं माझं मत होतं। मला एवढंच ठरवायचं होतं की आज विधिमंडळ पक्षातील जे गट आहेत त्यांच्यापैकी कोणता गट मूळ राजकीय पक्ष रिप्रेझेंट करतो त्या संदर्भातली मी निर्णय दिलेला आहे। अर्थातच एका पक्षात दोन व्हीप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना व्हीप रेकग्नाइज केलंय त्यांचा व्हीप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल। महाराष्ट्र विधानसभेच्या डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले जे 1986 चे नियम आहेत, त्याचबरोबर शेड्यूल 10 मधल्या जे कॉन्स्टिट्यूशनल तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत आणि सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, या सर्वांचं योग्य इंटरप्रिटेशन करून घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे हा निर्णय एक शाश्वत आणि सस्टेनेबल निर्णय आहे असं माझं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।